या आनंदाच्या ठिकाणी या ब्रह्मराक्षसाची पावलं पडतात क्षणी सगळीकडे शांतता भयानक निर्माण झालेली आहे. याच्या कारणीभूत कोण असेल तर हा ब्रह्मराक्षस. माझ्या भीतीनं सारे वन्य पशु कसे अगदी झाडा झुडपाच्या ठिकाणी लपून बसलेले. तो पण या मृगांचा आणि या जंगली जनावरांचा जीव अजूनही जिवंत का असेल तर हा ब्रह्मराक्षस प्राणी ग्रहण करीत नाही. हा ग्रहण करतो तो फक्त नरभक्षक हा ब्रह्मराक्षस या ठिकाणी. हे पहा माझं वस्ती स्थान. या वस्ती स्थानावर राहून ज्या कोणी या गुहेच्या दिशेनं माझ्या प्रमाण करीत असताना या धुडपाच्या मागे लपून हळू त्या वृक्षावर दबा धरून बसावा आणि संधी सारता क्षणी शस्त्राचा आघात करून माझ्या भुकेचं श्रवण करावं. त्याचं रक्त घटा 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 प्यावं. त्याचं मांस रगडून खावं आणि उरलेला तो सांगणारा कुणा तरी फेकून द्यावा. समोरून आवाज कसला रे आवाज. रुपणांचा रुमझुम आवाज. यानं मला एक आठवलं की मी माझी भूक भागवतोय मला समाधान आहे. पण या गुहेत राहायला मला सोबत कुठे आहे. या सोबतीसाठी आवाज येतोय तो कुठून. ह्या बाजूनं इथं पण दिसत नाहीये. तिकडनं अरे देवा तिकडूनही येत नाहीये. आवाज येतोय कुठून. नाही या दिशेने आवाज येणार. ह्याच्याकडे अपेक्षाच नाहीये माझ्या. अरे हा नाही या दिशेने आवाज येत नाहीये. या दिशेकडे अपेक्षाच नाहीयेत माझ्या. अरे ही दिशा आहे. ही दिशा आहे. नाही या दिशेने येत नाहीये. तर कुठून ती येत असेल तिला आपलं तर करावं लागेल.
स्पॉटवर गेलो आणि तिने मला पाहता की नकार दिला असेल तर काय करावं? आवाजात जरा कोमटपणा आणूया. प्रेम प्रेम आपल्या हृदयात घेऊया. कसं प्रेम एकदा का निर्माण झालं का लग्न करायला आम्ही मोकळे. जरा गोळीत बसतो, इथून कुठून ती येते, हे बापरे, रुमझुम रुमझुम आवाज येतोय. पण तिच्या पैंजणांचा आवाज इतका छान येतोय, तिला पाहता तिला प्रेमात पडेल. अरे पण आता करावं तरी काय? तिला पटविण्यासाठी काहीतरी योजना आखली पाहिजे, काहीतरी योजना आखली पाहिजे. त्या बसून काही सुचतंय का पाहूया. जरा शस्त्रांना बाजूला ठेवूया. जर मी असं केलं असेल तर लगेच ती समोर जातो, प्रणय प्रेम व्यक्त करतो. ही नको. अरे असं जर केलं असं तर आजच्या जगातले पुरुष सुद्धा करतायत. हेही करतायत नव्हे. ते कसं होईल? प्रेम घ्यायला गेलो, अरे स्त्री उचलायला गेलो आणि मिळालं काय? एखादा पुरुष मिळाला म्हणे तर काय होईल? किती ती बदनामी आपली. जसं नको नको नको. अनेक काही सुचतंय का पाहूया. अनेक काही सुचतंय का पाहूया. आणि असं करू शकतो. ती जिथं कुठं आहे तिथून इकडे तर येईल. त्याच्यासाठी काय करावं? ही जी माझी बुवा आहे, अरे रे इकडे झुडप पाहिजे चांगलं आहे. इकडे हळूच जावं आणि या झुडपाच्या ठिकाणी दबा धरून अरे देवा किती सुंदर, किती नाही सुंदर. या ठिकाणी येते. काय करावं? काय करावं? इथे टाकावं, इथे टाकावं, इथे उठावं, इथे उठावं का? इथे उठावं. अरे देवा काय तुला पाहिजे? मग अगदी संभ्रमेचं झालं. कसा घुसू कुठे? इकडून जाऊ. आडवं ठेवतो माहिती पुढे तरी टिम्म टिम्म जागेत घुसायचं. तर काय करूया? काय करूया रे? काय करू? बघू तरी. बघू कुठे ते कुठलं दिसत नाही ते. इकडे कोण दिसत नाहीये. कुठे रे जावी? कुठे रे गेली? प्रयत्न करूया. भाऊ इकडे येते काय? अरे देवा इकडे येते. रोज आपलं मुख लपलं. अरे बापरे इकडे येते रे. काय रे करावं इथं? किती रे सुंदर. काय रे हात म्हणी बांधा. काय रे इथं लागणं. काय रे इथं बोलणं. काय रे इथं नाचणं. समोर अगदी अरे देवा समोरच्या पपई पक्षी सुद्धा बसलाय. आता त्याची स्पर्धा करावी. अरे देवा आता होईल कंठ आता येणार आहे. अरे देवा आता हे गाणं म्हणेल. बहुतेक गाणं म्हणेल. त्याच्यासाठी करावं काय? आता घडून बसलो होतो. आता त्या झुडपाकडे त्या झुडपाकडे जावं. त्या झुडपाकडे बसावं. हळूच बसावं. कसं? त्या